अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून सुरू असलेल्या कारवाईला नाशिक रोड पोलिसांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे। सिन्नर फाटा परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला गुन्हे शोध पथकाने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला। भारत उर्फ सोनू मनोहर चावरे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे समाधान वाजे व दीपक दिवटे यांना सिन्नर फाटा परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली। माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तात्काळ सिन्नर फाटा येथे साध्या वेशात सापळा रचला। दरम्यान संशयास्पद हालचाली करणारा एक व्यक्ती पोलिसांच्या निदर्शनास आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्याने पळ काढला। मात्र पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने भारत उर्फ सोनू मनोहर चावरे याला पकडलं। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल, मॅगझिन आणि 2 जिवंत काडतुसं आढळून आली। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 31,000 रुपये आहे। अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास नितीन भामरे करीत आहेत। तसेच भारत चावरे हा श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट तसेच गुन्हे शोध पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, नितीन भामरे, विशाल कुंवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे आणि दीपक दिवटे यांच्या पथकाने केली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त श्री किशोरजी काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे मॅडम यांनी हद्दीमध्ये शस्त्रादी नियमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे। त्याप्रमाणे गोपनीय अंमलदारांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। जर हद्दीमध्ये कोणी बेकायदेशीर शस्त्र बाळगत असेल तर पोलिसांना माहिती द्या आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू। तर आमचे गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई समाधान वाजे व दीपक दिवटे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की एक इसम सिन्नर फाटा या ठिकाणी त्याच्या ताब्यामध्ये गावठी कट्टा आणि 2 काडतूस विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहे अशी माहिती मिळाली। त्यांनी मला कळवली। मला कळवल्यानंतर संपूर्ण जे पथक आहे पोलीस हवालदार नितीन भामरे, पोलीस हवालदार विशाल कुंवर, नाना पानसरे, समाधान वाजे, अजय देशमुख, दीपक दिवटे यांनी सिन्नर फाटा या ठिकाणी ट्रॅप लावला साध्या वेशामध्ये आणि त्या ठिकाणी एक इसम त्याचं नाव आहे भारत उर्फ सोनू मनोहर चावरे, वय 34 वर्ष, राहणार नंदानगर, मुक्काम पिंपळगाव, पोस्ट लासलगाव याला ताब्यात घेतला आणि त्याची अंगझडतीमध्ये त्यांना एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस मिळून आले। त्याच्याकडे चौकशी केली असता तो विक्री करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी आलेला होता। तरी त्याची तपासामध्ये पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्याकडे तो कोणाला विक्री करणार होता या संदर्भात आपण तपास करीत आहोत। सदरचा जो आरोपी आहे सदरचा आरोपी हा रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे। त्याने श्रीरामपूर आणि नगर या भागामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। तरी तो श्रीरामपूरच्या 485/25 BNS 118-2 या गुन्ह्यामध्ये तो आज फरार आहे। ते आपण संबंधित पोलिसांना कळवलेलं आहे, ते पण त्याला ताब्यात घेणार आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.